आहे का घरात? अहो मॅडम, तुम्ही या ना. प्राचीला बरं वाटत नाहीये. अरे बापरे, काय झालं? काळजीचं कारण नाही. प्राची पहिल्यांदाच शहाणी झाली. माझ्या परीने मी मार्गदर्शन केलंच आहे. आता तिला तुमच्या मायेची गरज आहे. येते मी. ताई, पोटात खूप दुखतंय. घाबरू नकोस. प्रत्येक बाईचं आयुष्य नव्याने सुरू होतं जेव्हा ती वयात येते. आणि तू आता वयात आलीस. जन्म आईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. पाठ दुखते. ताप आलाय. काय मी सांगू, काय मी झाले, का तुला सखये न्हाणी आले. मायही सांगे अर्थ मायेचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. मुलगी एकदा नाही तर 3 वेळा जन्म घेते. एकदा आईच्या पोटातून, एकदा ती आई होते तेव्हा. पण तिसरी आणि महत्वाची वेळ म्हणजे ती आई होण्यास सक्षम होते तेव्हा. पाहुणी होती खेळ खेळाया, राहली मोठी पोहली काया. घमघमे सारा गंध जाईचा, जाणवे आता वेगळे काही, जाणवे आता वेगळे काही. रंगल्या साऱ्या या दिशा नाही, भास कोणाचा रोज रातीचा. हे एक सुंदर वरदान आहे जे फक्त स्त्रियांना मिळतं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई, कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहे. जा, तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके. दारी सलनीचे सूर गाते, नवी दूर दूर झाली विरहाचा पुढे वारसा. हळदीने सजली काया, सासरची तू नसशील ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? नवीनाती ओळखीची सारी, सपनाची दुनिया गण्यारी. स्मरा